नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुमचं लहान मूल दूध पिताच उलटी करतं का? कधी उलटी नासलेल्या किंवा फाटलेल्या दुधासारखी दिसते का? तर कदाचित हा लॅक्टोज इंटॉलरन्स असू शकतो. काही मुलांना दूध अजिबात पचत नाही. दूध पिल्यानंतर लगेच पोटदुखी, अपचन, उलटी किंवा लूज मोशन्स होतात. कधी कधी हे तिन्ही त्रास एकाच वेळी सुद्धा दिसतात. लहान मूल जसं दूध पितं तसं लगेचच पोट दुखायला लागतं, अपचन होतं आणि उलटी होते. ही उलटी अनेकदा नासलेल्या दुधासारखी, दह्यासारखी दिसते. काही मुलांमध्ये पाण्यासारखे लूज मोशन्स होतात. शौचामध्ये पांढरट म्युकस फेस दिसतो, त्याला दुर्गंधी असते. त्यासोबत मुलांना वारंवार पोटदुखी होत असते. लॅक्टोज इंटॉलरन्समुळे मुलं अनेकदा अशक्त, वीक दिसतात. वारंवार लूज मोशन्स, कॉन्स्टिपेशन आणि पोटदुखी. अशा परिस्थितीत एक होमिओपॅथिक औषध खूप छान परिणाम दाखवतं. जर दूध अजिबात पचत नसेल किंवा दूध घेतल्यावर लगेचच त्रास होत असेल तर हे औषध खूप उपयोगी ठरतं. फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांमध्ये सुद्धा दूध पचत नसल्यामुळे पोटदुखी, गॅस, लूज मोशन्स अशा तक्रारी दिसतात. अशा वेळी हे औषध ॲडल्ट्समध्येही फायदेशीर ठरतं. लहान मुलांसाठी 1 ड्रॉप 1 चमचा पाण्यात मिसळून सकाळी उपाशी पोटी एकदाच. मोठ्यांसाठी 2 ड्रॉप्स डायरेक्ट जिभेवर सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून 2 वेळा. हे औषध खूप छान रिझल्ट्स देतं. लॅक्टोज इंटॉलरन्स हळूहळू कमी होतो. नक्की वापरून बघा.